नमस्कार. मी डॉक्टर सोनाली धाकटे. मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे. मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जी-बी-एसबद्दल म्हणजेच गुलियन-बार सिंड्रोमबद्दल. आज आपण काही दिवसात बघत आहोत की जी-बी-एसच्या बऱ्याच केसेस समोर येत आहेत. तर जी-बी-एस म्हणजे काय व त्याची कारणे कोणती, लक्षणे कोणती ते आज आपण बघणार आहोत. जी-बी-एस हा एक ऑटोइम्यून आजार आहे, ज्यामध्ये आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ही आपल्या शरीरावरती हल्ला करते. आपली प्रतिकारशक्ती ही नसांवरती हल्ला करते. त्यामध्ये मेनली पेरिफेरल नर्व्हस सिस्टम अफेक्ट होते. जी-बी-एसची कारणे कोणती असू शकतात? पूर्वीचा झालेला व्हायरल संसर्ग किंवा बॅक्टेरियल संसर्ग की ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटी कमी झालेली आहे किंवा इम्युनिटीमध्ये कोणताही बिघाड झालेला आहे. आता आपण बघूया जी-बी-एसची लक्षणे. अचानकपणे चालताना त्रास होणे, पायामध्ये थकवा जाणवणे, हातापायामध्ये मुंग्या येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, गिळताना त्रास होणे, ही जी-बी-एसची लक्षणे असू शकतात. आता आपण बघूया होमिओपॅथिक उपचार पद्धती. जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की होमिओपॅथी ही मेनली प्रतिकारशक्तीवरती काम करते. आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे आपण जी-बी-एसवरती ही बऱ्याच चांगल्या पद्धतीने होमिओपॅथिक उपचार पद्धती करू शकतो. होमिओपॅथीमध्ये बरीच औषधे अशी आहेत की ज्यामुळे आपण जी-बी-एसवरती मात करू शकतो. जसे की हायपेरिकम आहे, ॲगॅरिकस आहे, झिंकमेट आहे, आर्सेनिक, जलसेनियम ही औषधोपचार पद्धती आहेत. फक्त ही औषध उपचार घेताना होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घेतली जावीत. अजून कोणती काळजी आहे का की जी आपण जी-बी-एसमध्ये घेऊ शकतो? तर आपण पिण्याचे पाणी हे स्वच्छ वापरले पाहिजे. अन्न हे ताजे व शिजवलेलेच घ्यावे. त्याप्रमाणे आपण अजून उपचार पद्धती कोणती अवलंबवू शकतो, ती म्हणजे आपण फिजिओथेरपीचा वापर करू शकतो, स्ट्रेचिंग करू शकतो, जेणेकरून आपली स्नायूंची शक्ती वाढेल. तुम्ही योगा करू शकता, ध्यान करू शकता. तुम्हाला जर होमिओपॅथिक उपचाराबद्दल काही माहिती हवी असेल, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. आशा आहे की तुम्हाला ही जी-बी-एसबद्दल माहिती ही फायद्याची ठरेल. धन्यवाद.